महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आजचं आपलं हे सेशन ITI फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एकदम महत्त्वाचं आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार की जे निम्मीचे प्रश्न असतात जे CBT परीक्षेला येतात आणि खास कोणत्या ट्रेड करता इलेक्ट्रिशियन ट्रेडची थेअरी आहे, तर त्याच MCQ ला आपण काय करता कव्हर करता यामध्ये, आणि तेही चॅप्टर वाईज। तर आजचा जर तुम्ही बघाल तर आजचा हा जो आहे 8वा क्लास आहे, याच्यापूर्वी ऑलरेडी 7 क्लास झालेले आहेत। ते बघण्याकरता काय कराल, याच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं, प्लेलिस्टमध्ये फर्स्ट इयरची प्लेलिस्ट शोधायची इलेक्ट्रिशियनची, त्यामध्ये तुम्हाला याच्या पूर्वीचे पूर्ण लेक्चर मिळतील आणि कधी बघत आहे तुम्ही त्याच्यावर डिपेंड करते, याच्या नंतरचे पण मिळू शकते जर तुम्ही या व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आले असाल तर आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार की जो 6वा चॅप्टर आहे AC सर्किट त्याला आपण कंटिन्यू करणार। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं, ठीक आहे। आणि मित्रांपर्यंत आवर्जून शेअर करून द्यायचं। बघा आजचा जो आपला युनिट आहे तो AC सर्किट आहे। कोणता AC सर्किट आणि एक दुसरा आपलं तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही इलेक्ट्रिशियनचे आहे, तुम्हाला AC पण माहिती आहे आणि DC पण माहिती आहे। तर DC मध्ये फक्त आपल्या याच्यामध्ये म्हणजे फरक काय, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट असतो आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट असतो। तुम्हाला बेसिकची गोष्ट माहिती आहे। तर DC मध्ये नेहमीसाठी लक्षामध्ये ठेवा, जर DC असला तर त्याच्यामध्ये फक्त एक रेजिस्टन्स असतो जो करंटला अपोज करतो, आणि AC मध्ये काय वेगळं आहे तर AC मध्ये तो रेजिस्टन्स फक्त एकटा नाही राहत, म्हणजे DC मध्ये फक्त रेजिस्टन्स अपोज करणारा कोणता रेजिस्टन्स, तर AC मध्ये अपोज करणारा जो असतो त्याला इम्पिडन्स म्हटलं जातं। इम्पिडन्सचा फॉर्म्युला असतो √R² प्लस X चा स्क्वेअर, ठीक आहे। आता X म्हणजे काय होतो, X म्हणजे XL पण होतो आणि XC पण, या दोघांची बेरीज होते, काय होते बेरीज बनतो, सॉरी वजाबाकी होते, ठीक आहे। म्हणजे या दोघांचा मिळून काय बनतो, X बनतो, ठीक आहे। त्याला इम्पिडन्स म्हटलं जातं, ठीक आहे। हा इम्पिडन्स आहे आणि याला रिॲक्टन्स म्हटलं जातं, ठीक आहे। तर हा AC मध्ये असतो, म्हणजे AC मध्ये एकटा रेजिस्टन्स असतो का, नाही, रेजिस्टन्स सोबत रिॲक्टन्स पण असतो, काय असतो, रिॲक्टन्स पण असतो। आता हे तुम्ही जसं तुम्ही डिटेलमध्ये जाल तर तुम्हाला हळूहळू समजणार, ठीक आहे। सध्या आता प्रश्न म्हणजे तुम्हाला बेसिक सांगून दिले की नेमक्या याच्यामध्ये काय की फक्त तुम्हाला रेजिस्टन्स दिसणार नाही, रेजिस्टन्सच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला बाकीचे कंपोनंट मिळतील, कारण आता आपण AC सर्किटमध्ये आलो। कुठे आलो, AC सर्किटमध्ये, ठीक आहे। आता विचारला व्हॉट इज द युनिट ऑफ ससेप्टन्स। आता बघा याच्यामध्ये ना खूप सारे न्यूमेरिकल आहेत, खूप सारे न्यूमेरिकल आहे। आता होऊ शकते आपण नंतर पण न्यूमेरिकल पुन्हा डिटेलमध्ये शिकू, पण आता एक सिरीज चालले, बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन करायला जीवावर येतं आणि आवडत पण नाही, तरी पण मी शॉर्टमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। कारण या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त काय असतात, न्यूमेरिकल, आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा करायची आहे ITI झाल्यानंतर त्यांना तर खूपच गरजेचं आहे जे मी आता सांगणार आहे किंवा न्यूमेरिकल असणार आहे ते, ठीक आहे। चला आता समोर वळू। ससेप्टन्सचं तुम्हाला युनिट विचारलाय, ससेप्टन्स। आता इथं संवेदना लिहिलाय, मराठीमध्ये काही लिहिलेलं असतं, ट्रान्सलेट काही होऊन जातं, ठीक आहे। त्याचं एकक काय म्हटलंय तर लक्षात ठेवा, त्याला मोह म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, मोह म्हटलं जातो, MHO, ठीक आहे, MHO मोह म्हटलं जातं। तुम्हाला ओहम पण माहित आहे, हेनरी पण माहित आहे, फॅरेड पण माहित आहे। जसं तुम्ही ओहम जर म्हटलं तर रेजिस्टन्ससाठी, ठीक आहे, हेनरी जर म्हटलं तर इंडक्टरसाठी, फॅरेड जर म्हटलं तर तुमची कशासाठी, कॅपॅसिटर, या तिघांचे युनिट आहे। पण हे कोणाचं आहे, हे ससेप्टन्सचं। कशाचं आहे, ससेप्टन्स। आता नेमकं सर म्हणाल ससेप्टन्स काय तर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगणं, म्हणजे शॉर्टमध्येच डिटेल सांगतो। बघा आपल्या याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं हे कोणामध्ये असतं, याला काय म्हणतो आपण, इम्पिडन्स म्हणतो। काय म्हणतो, इम्पिडन्स म्हणतो, ठीक आहे। आणि लक्षात ठेवायचं याचं युनिट ओहम आहे, काय ओहम आहे लक्षात ठेवा, जो रेजिस्टन्सला अपोज करतो। याचा फॉर्म्युला आहे R+-jx, आणि याला आता रेक्टँगल कार्टेशियन फॉर्ममध्ये रेक्टँगलमध्ये केलं की त्याच्यामध्ये तो अंडररूट वगैरे येऊन जातो, ठीक आहे। सोडा, तात्पुरतं फक्त जेवढं लक्षात ठेवायचं आहे। याच्याच उलटं काय असतं, कंडक्टन्स असतं। काय असतं, कंडक्टन्स, ठीक आहे। तर कंडक्टन्स कोणाच्या, रेजिस्टन्सच्या अपोज मधलं कंडक्टन्स, जे तुम्ही DC मध्ये शिकले असणार, पण AC मध्ये आल्यामुळं इम्पिडन्सचा अपोजिट होतो, ऍडमिटन्स होतो, आणि जो रिॲक्टन्स आहे त्याचा अपोजिट काय होतो, ससेप्टन्स होतो। मग यांचं युनिट काय, यांचं युनिट ह्या करंटला जाण्यास मदत करणारे कंपोनंट आहे। समजा याला सिमेन्स म्हटलं जातं किंवा मोह म्हटलं जातं, म्हणजेच काय, ओहमचं उलट, ओहमचं काय उलट मोह म्हटलं जातं, ठीक आहे। आता इथं मोहवाला ऑप्शन आहे म्हणून याचं ए उत्तर आहे, नाही तर सिमेन्स पण इथं ऑप्शन राहू शकत होता, ठीक आहे। लक्षात ठेवा, म्हणजे ससेप्टन्स विचारो, कंडक्टन्स विचारो, ऍडमिटन्स विचारो, युनिट त्याचं सेम आहे। तसंच इम्पिडन्स विचारो, रेजिस्टन्स विचारो, रिॲक्टन्स विचारो, या तिघांचं पण युनिट काय, म्हणजे आपला ओहम आहे, जसं रेजिस्टन्स असतं, बस सेम टू सेम, ठीक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे,
नंतरचा प्रश्न म्हटला आहे की इंडक्टिव्ह कॉईल. आता बघा, आता इथे आहे न्यूमेरिकल. काय न्यूमेरिकल? आता मे बी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जीवावर जाणारा विषय, आता ज्यांना पाठ करायचं त्यांनी पाठ करून टाकायचं आणि ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यायचं. ठीक आहे, मी तरी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, एकदम किचकट कॅल्क्युलेशन करणार नाही मी. ठीक आहे, बघा एक इंडक्टिव्ह कॉईल आहे, त्याचं व्होल्टेज दिलेलं आहे 240 मध्ये 5 एम्पियरचा करंट आहे. किती आहे? 5 एम्पियरचा करंट आहे आणि पॉवर फॅक्टर दिलेला आहे तुम्हाला 0.8. तुम्हाला हे सर्व माहीत पाहिजे की नेमकं पॉवर फॅक्टर काय होतो, हा व्होल्टेज काय असतो, हा करंट काय असतो, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. काय असल्या पाहिजे? माहीत असल्या पाहिजे. पॉवर फॅक्टर आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला 50 हर्ट्झ पुरवठा. तर रेजिस्टन्स काढा म्हणताय. काय म्हणताय? रेजिस्टन्स काढा. रेजिस्टन्स किती म्हणताय? म्हणजे रेजिस्टन्स इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. इथं म्हटलं असेल ना, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ इंडक्टिव्ह कॉईल, म्हणजे कॉईलचं तुम्हाला रेजिस्टन्स काढायला सांगितलं. ठीक आहे, आता मग कसं? आता बघा, रेजिस्टन्स काढायला सांगितलं, सर्व इथं ओहम मध्ये दिलेलं आहे. कसं दिलेलं? ओहम मध्ये. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की रेजिस्टन्स जर काढायचं असणार, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आर बरोबर असतो. आर बरोबर, आता बघा फॉर्म्युले खूप सारे, आर बरोबर V/I पण करू शकता. पण आता AC मध्ये आलो तर फॉर्म्युल्यामध्ये काय होईल? थोडासा बदल होईल. थोडासा काय होईल? बदल होईल. कोणता? की वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला, cos phi. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो R/Z असतो. आता बघा, हे सर्व का बरं बदलणार, कसं बदलते, त्याच्यासाठी डिटेल थेरी शिकावं लागते की नेमकं कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा. पण आता मी डायरेक्ट सांगतो, मला माहिती आहे पॉवर फॅक्टर गिवन आहे, त्याच्यातून तुम्ही रेजिस्टन्स काढू शकता. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला होतो पॉवर फॅक्टर म्हणजेच त्याला cos phi ने डिनोट केलं जातं आणि गुणीला काय असतं? हे Z असतं. Z म्हणजेच काय? इम्पिडन्स. Z म्हणजेच काय? इम्पिडन्स. तर मग इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय? Z इक्वल्स टू व्होल्टेज अपॉन करंट. कारण हा कोणाचा आहे? हा रेजिस्टन्स आहे, AC मधला रेजिस्टन्स आहे. ही जर व्हॅल्यू इथे टाकली तर cos phi पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्ही R काढू शकता सहज. आता समोर, आता बघा पुन्हा एकदम डिटेल व्यवस्थित जर बघायचं असेल ना हे सेशन एकदम आरामामध्ये, तर ओपन माइंड गुरुजी जे आपलं हिंदी चॅनल आहे ना, तिच्यामध्ये स्पेशल न्यूमेरिकल शिकवलेले आपण, हे मधामधात आलेले. पण आता इथं स्पेशल नाही आहे, इथं थेरीसोबत न्यूमेरिकल आहे, म्हणून थोडंसं मला फास्ट घ्यावं लागणार. ठीक आहे, व्होल्टेज किती दिलेला आहे बघा, व्होल्टेज दिलेला आहे 240 भागीला करंट किती दिलेला आहे तुम्हाला? 5 एम्पियर दिलेला आहे. 5 बरोबर. ठीक आहे, म्हणजे आता याला जर भाग टाकला तर 8×5 = 40 बरोबर आहे. 8×5 नाही, 4×5 होतात. ठीक आहे, म्हणजे 4 आणि 8×5 म्हणजे 48 ओहम. हे काय झालं? झेडची व्हॅल्यू झाली. जर इथे पुट केली तर देअरफॉर R बरोबर पॉवर फॅक्टर cos phi म्हणजे पॉवर फॅक्टर किती आहे? 0.8 आहे. तर 0.8 गुणीला 48 जर केलं तर जवळपास 38 पॉईंट तुमचं काहीतरी उत्तर येणार. किती? 38 पॉईंट काय येणार? 4 येणार. 38.4 येणार. आता बघा, लक्षात घ्या, सर्वांनी महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, हे झालं ओहम. आता लक्षात घ्या, मी याचं उत्तर काढलं, तुम्ही कॅल्क्युलेशन करून पण काढू शकता. आता निम्मीमध्ये काय झालं आहे की याचं उत्तर B दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? B दिलेलं आहे. कशामध्ये? निम्मीमध्ये. पण हे उत्तर काय झालेलं आहे? रॉंग आहे. हे काय उत्तर रॉंग आहे? करेक्ट उत्तर कोणतं आहे? C आहे. 38.4 उत्तर येते, लक्षामध्ये ठेवा. आणि पेपरमध्ये होते तिथपर्यंत निम्मीने आपली ॲन्सर की सर्व रिवाईज केलेली आहे, तर करेक्टच ॲन्सर मारण्याचा काय करायचा? प्रयत्न करायचा. ठीक आहे, लक्षात आला. B निम्मीचं आहे पण चुकीचं आहे. कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येते C. तर C काय याचं एकदम परफेक्ट आणि एकदम बरोबर आहे. ठीक आहे, हा होता दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा, AC मालिका. ठीक आहे, मालिका म्हणजेच काय होते? मालिका म्हणजे सिरीज सर्किटमध्ये अनुनाद वारंवारता, त्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, कशी वाढवता येते? कशी वाढवता येते? ॲक्च्युअली तुम्हाला याच्यासाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय फॉर्म्युला माहीत पाहिजे? की रेझोनन्स फ्रिक्वेन्सी त्याला FR ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला 1/2π आणि अंडररूटमध्ये L आणि C आहे. L आणि C आहे. तर तुम्ही जर बघाल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणामध्ये काय? √L आणि C आहे. आता व्यस्त प्रमाणामध्ये जेव्हा असतं तेव्हा हे वाढवलं तर हे कमी होतं आणि हे जर कमी केलं तर हे काय होतं? वाढतं. ठीक आहे, हे अभ्यास आहे. आता मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, तर आता इथं काय म्हटलं आहे? सर्किटमध्ये वारंवारता कशी वाढवता येईल? कधी वाढणार? जेव्हा तुम्ही या दोघांपैकी कोणाला तरी कमी करणार तर ते शोधायचं. इंडक्टन्स मूल्य वाढवून नाही होणार. आपल्याला काय करायचं आहे? कमी करायचं आहे. कॅपॅसिटन्स मूल्य कमी करणं. ठीक आहे, कॅपॅसिटन्सचं मूल्य कमी करून किंवा इंडक्टन्सचं मूल्य कमी करून आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय करू शकतो? वाढवू शकतो. तर आता इथं वाढवणेवाला आहे, म्हणजे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत. ती B ऑप्शन काय एकदम याचा परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न म्हणता आहे की जर लाईन व्होल्टेज VL आहे, लाईन व्होल्टेज कसा आहे? VL दिलेला आहे, त्याला VL म्हणजे लाईन व्होल्टेज असं त्याचा अर्थ होतो, आणि लाईन करंट IL म्हणजे लाईन करंट IL. ठीक आहे, असेल तर 3 फेज रिॲक्टिव्ह
पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ठीक आहे. आता बघा पॉवरचे प्रकार असतात, कोणते असतात, एक असतात ॲक्टिव्ह पॉवर, ठीक आहे, ॲक्टिव्ह असतं, एक असतं रिॲक्टिव्ह पॉवर आणि एक असतं ॲपरंट पॉवर, ठीक आहे. सर्वांचा फॉर्म्युला वेगळा वेगळा आहे, लाईनमध्ये दिलं, लाईनमध्ये म्हणजे सरळ, हा मेन पॉवर असतो हा यस, आणि हे हा आपण जो वापरतो तो आपला ॲक्टिव्ह पॉवर आहे, आणि जो वापरत जातो पुन्हा, आता हे डिटेलमध्ये सांगत नाही, याला काय म्हटलं जातं, रिॲक्टिव्ह म्हटलं जातं. तिघांचं युनिट वेगळं आहे, तिघांचे फॉर्म्युले वेगळे. आता काय विचारलं इथं, रिॲक्टिव्ह पॉवर काय आहे म्हटलंय, कोणता पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, त्याला क्यूनी डिनोट केलं जातं. कशाने, क्यूनी. तर त्याचा फॉर्म्युला लक्षामध्ये ठेवा, त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट 3 VL IL, आणि इथं काय असतं, साइन फाय असतं. काय असतं, साइन फाय किंवा कधी कधी साइन थिटा पण दिसतं तुम्हाला. तर इथे हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा आहे तुमचा रिॲक्टिव्ह पॉवरचा. आता इथं PR लिहिलाय, क्यू असतं, ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय होणार, याचा फॉर्म्युला होणार √3, फक्त काय होणार, VL ILच होणार, काय होणार, आणि याचा काय होणार, अंडर रूट 3 VL IL, आणि साईनच्या ठिकाणी काय येतं इथं, cos फाय येतं. cos फाय त्याला पॉवर फॅक्टर म्हणतो, आत्ताच बघितलं. आता हे वारंवार सांगणार नाही, एकदा सांगितलं तुम्हाला, पुन्हा आता समोर याचं काम पडणार, ठीक आहे. सध्या पुरत्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर रिॲक्टिव्ह म्हटलं त्याला क्यूनी डिनोट करतो ॲक्च्युअलमध्ये, तर त्याचा फॉर्म्युला साइन फाय, फक्त लक्षामध्ये ठेवा, फरक काहीच नाही याच्यामध्ये, काहीच नाही आहे. इथे साइन आहे आणि इथे कॉस आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जो चांगला आहे त्याच्यामध्ये कॉस आहे, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही आपल्या लॉजिकनी लक्षामध्ये ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 फेज काय सिस्टममध्ये 0.5 पेक्षा कमी पॉवर फॅक्टरचे मुख्य कारण काय, तुमचा पॉवर फॅक्टर म्हणजे आताच बघितलं आपण, पॉवर फॅक्टर त्याला cos फाय म्हणतो. काय म्हणतो, पॉवर फॅक्टर काय, cos फाय. आता याचे भरपूर सारे फॉर्म्युले पॉवरच्या पण फॉर्ममध्ये असते. तर काय म्हटलं आहे की त्याची व्हॅल्यू 0.5 आहे. किती इम्पॉर्टंट पॉवर फॅक्टर आहे तुम्हाला नंतर सामोर गेल्यानंतर लक्षात येईल की नेमकं पॉवर फॅक्टर आपण बोलत तर राहू, नेमकं काय आहे. आता तुम्ही थेरी शिकले असेल तर विषय नाही, पण आता आयटीआयची परिस्थिती काय आहे तर मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तरी फक्त लक्षात ठेवा पॉवर फॅक्टर, ठीक आहे. 3 फेज सिस्टममध्ये 0.5 पेक्षा कमी पॉवर फॅक्टरचे मुख्य कारण काय असते. पॉवर फॅक्टर कधी डाऊन होते, जेव्हा त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह लोड वाढतो. काय वाढतो, इंडक्टिव्ह लोड वाढतो. तर इथं आपण बघून घेऊ, ऑप्शन काय दिला आहे, व्होल्टेजच्या चढउताराने प्रतिरोधकच्या भारामुळे अधिक प्रेरक भारामुळे प्रगती क्रियाशील शक्ती, बरोबर, हे वाला ऑप्शन बरोबर आहे. प्रेरक म्हणजेच काय, इंडक्टिव्ह. काय म्हणतो, इंडक्टिव्ह जर लोड वाढलं, इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय, मोटर झाली, ठीक आहे, इंडक्शन झालं, या लोड जर वाढले तर काय होते, पॉवर फॅक्टर काय होते, डाऊन होते. डाऊन पॉवर फॅक्टर आपल्यासाठी खूप घातक आहे आणि खूप खराब आहे, त्यांनी आपला काय होते, खूप पॉवर लॉस होतो. असो, चला नंतरचा प्रश्न आहे तारा म्हणजेच त्याला आपण स्टार म्हणतो. तारा म्हणजेच काय, त्याला स्टार म्हणतो आपण, ठीक आहे. स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन सर्वांना माहीत आहे. जोडलेल्या प्रणालीमध्ये 3 फेज असंतुलित, सर्वात महत्त्वाचं, असंतुलित लोडमध्ये न्यूट्रल कंडक्टरमध्ये करंट किती आहे किंवा किती असतो. आता तुम्हाला माहिती आहे स्टार कनेक्शन हे असतं, ठीक आहे, आणि हा जो पॉईंट असतो, हा पॉईंट काय असतो, न्यूट्रल असतो. काय असतो, न्यूट्रल असतो. तर प्रश्न हे विचारलाय, लोड 2 प्रकारचे असतात, इथे लोड लागलेले असतं, तुम्हाला माहिती आहे, इथे लोड आणि इथे लोड. जर बॅलन्स असणार तर न्यूट्रलमधनं जो करंट जाणार तो शून्य जातो, ठीक आहे. परंतु जर असंतुलित आहे म्हणजे बॅलन्स नाही, अनबॅलन्स आहे, तर मग शून्यापेक्षा जास्ती जाणार आणि एखाद्या फेजपेक्षा कमी जाणार, असं त्याचं उत्तर आहे. आता उत्तर शोधू आपण. करंट नाही वाहणार, कधी नसता वाहला जर संतुलित असतं, पण इथं कसं आहे, असंतुलित लिहिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं बीजगणितीय प्रवाहाची बेरीज 3 फेज इतका नाही, बीजगणितीय प्रवाहाची बेरीज फक्त 2 फेजमध्ये नाही, कोणत्याही एका फेजपेक्षा सर्वात कमी प्रवाहापेक्षा कमी. म्हणजे या 3 फेज पैकी ज्यांचा करंट सर्वात कमी असणार त्याच्याही पेक्षा कमी करंट काय होतो, या न्यूट्रल मधनं फ्लो होतो, जेव्हा लोड आपला काय होतो, असंतुलित असतो तेव्हा, ठीक आहे. त्याचं डी उत्तर काय होतं, फायनल. नंतरचा प्रश्न बघा, 3 फेज. आता बघा पुन्हा न्यूमेरिकल आलं की थोडंसं विषय वालच काम असतं, ठीक आहे. चला, काय 3 फेजमध्ये 415 व्होल्ट आहे, 50 हर्ट्ज आहे. स्टार सिस्टमच्या केव्हीए, ठीक आहे, केव्हीए मधील स्पष्ट शक्ती म्हणजे काय, इथे लिहिलेलं असणार, कोणते, कॅल्क्युलेट द ॲपरंट पॉवर. कोणता पॉवर, ॲपरंट पॉवर, ज्याला आपण यसनी डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, यसनी डिनोट करतो. आणि आताच तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगितला, काय होता, यस बरोबर 3 घ्या किंवा √3 घ्या, ठीक आहे. म्हणजे 3 कधी घेणार, फेज असलं तर. लाईन जर घेतला तर इथे सर्व लाईन म्हटलं असेल किंवा लाईनच दिलेलं असतं, बघा लाईन करंट आहे, तर लाईन आहे, तर मग काय होणार, अंडर रूट 3. मग आज तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं आणि तुम्हाला हेही सांगितलं की हे तुम्हाला कामी पडणार, म्हणजे IL × VL, ठीक आहे. cos फाय वगैरे बाकीचं काही येणार नाही. स्पष्ट शक्तीची गणना करा. जर लाईन करंट इतका दिलेला आहे, पॉवर फॅक्टर इतका दिला आहे, पॉवर फॅक्टरचं आपल्याला कामच नाही, तर अंडर रूट 3 म्हणजे किती होतो, 1.73 होतो, मल्टिप्लाइड बाय लोड करंट किती दिलेला आहे तुम्हाला,
16 एम्पियर दिलेला आहे, गुणिला व्होल्टेज किती दिलेला आहे 415 दिलेला आहे. मग आता तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. जवळपास 15,000 कॅल्क्युलेशन येते याचं. नाही 15,000 नाही, किती 11.500 येणार. ठीक आहे, 11,500 येणार. 11,500 जवळपास VA येतो. ठीक आहे, काय तो VA म्हणजेच या पॉवरचं युनिट आहे वोल्ट एम्पियर. पण आता इथं काय असं उत्तर नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, जवळपास एवढं उत्तर येतं. ठीक आहे, इथं 400 किती होतं 15 होतं. ठीक आहे, आता किलो करायचं आहे. मग किलो करायचं काय 1000नी भागायचं, कारण की सर्व युनिट जर बघाल तर किलोमध्ये दिलेलं आहे. किलोमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला याला किलो करायचं आहे, भागाकारमध्ये काय करायचं 1000 करायचं. म्हणजेच काय होतो तो पॉईंट काय होतो, इथे आहे पॉईंट, तर 1 पॉईंट 2 पॉईंट आणि 3 पॉईंट इकडे सरकतो. म्हणजेच 11.5 किलो वोल्ट एम्पियर येतं. काय येतं किलो वोल्ट एम्पियर येतं. म्हणजे 11.5 जर बघितलं तर बी वरती काय तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, तसं कॅल्क्युलेशन असतं, पण शिकून घ्या, तुमच्या खूप कामाचं येणार आहे भविष्यामध्ये. चला, नंतरचा प्रश्न आहे की पॉवर फॅक्टर 0 असल्यास 3 फेज पॉवर मापनामध्ये 2 वॅटमीटर W1 आणि W2 चे रीडिंग काय असणार बघा, लक्षात घ्या. पॉवर फॅक्टर किती आहे म्हणताय 0 आहे म्हणताय. पॉवर फॅक्टर 0 आहे म्हणजे कॉस फाय किती दिलेला आहे 0 दिलेला आहे. आणि 2 वॅटमीटरनी आपण काय करतो पॉवर मेजर करतो कशाचा 3 फेज सिस्टमचा. तर ते जे 2 वॅटमीटर आहे म्हणजे W1 आणि W2 त्याचे रीडिंग काय असणार जेव्हा पॉवर फॅक्टर 0 असतो. बघा, पॉवर फॅक्टर 0 असला तर रीडिंग काय असतं, पॉवर फॅक्टर 0.5 असला तर कमी काय असतं, 0.5 पेक्षा कमी असला तर काय होतं. असे सर्व प्रश्न येतात आणि तुम्हाला 2-3 प्रश्न या सेटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे, आता सध्या जर पॉवर फॅक्टर 0 असला तर काय होतं तुम्हाला सांगतो की W1 हे W2च्या बेरजीचे पण विरुद्ध चिन्हात असतात. म्हणजे काय W1 आणि W2 बरोबर आहे ना, W1 इज इक्वल टू W2 बट अपोजिट साईड. म्हणजे बघा, दोघांची पण व्हॅल्यू कशी असते सारखी असते, पण एक काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि एक काय असतो निगेटिव्ह असतो. दोघांचं उत्तर सारखं असतं. या केसमध्ये पॉवर फॅक्टर काय असतो 0 असतो. काय असतो 0 असतो. म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आला तर 0 असतो. ठीक आहे, म्हणून त्याचं सी उत्तर होतं. बघा, 240 व्होल्ट RMS साठी व्होल्टेजचे कमाल मूल्य काय असेल. ठीक आहे, कमाल म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला मॅक्झिमम कोणाचे व्होल्टेजचे. मग याच्यात तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता फॉर्म्युला माहीत पाहिजे की व्ही मॅक्स म्हणजे व्होल्टेज मॅक्स बरोबर √2 काय होतो VRMS असतो. काय असतो फॉर्म्युला आहे याचा VRMS बरोबर V max अपॉन √2 असं पण लिहिलं जातं, किंवा V max इक्वल्स टू अंडररूट म्हणजे वर्गमुळामध्ये 2 VRMS असं. आता हे फॉर्म्युलेवाला खेळ आहे, तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त याच्यामध्ये गणितवालाच विषय आहे आणि गणितवालेच प्रश्न आहे. त्याच्यावर उपाय नाही, मी 2च माझ्याजवळ उपाय. एक तर म्हणू शकतो बाबा पाठ करा, नाही तर मग समजावून सांगा आणि मग पाठ करा. कसंही करा, तुम्हाला जसं पटते तसं. ठीक आहे, फक्त माझं काम आहे शिकवणं. ठीक आहे, √2 RMS होतो. ठीक आहे, √2 RMS. ठीक आहे, म्हणजे बरोबर काय होणार, बरोबर √2 ची व्हॅल्यू किती होणार, √2 म्हणजे √2 आणि हे किती दिलेले RMS व्हॅल्यू किती दिलेली आहे 240. म्हणजे √2 गुणिला 240 तर √2 ची व्हॅल्यू येते 1.412 येते. जवळपास 41च लक्षात ठेवा. गुणिला 240 करा तर मग हे किती होते 240 पेक्षा वरती, म्हणजे जवळपास 240 300च्या जवळपास जाईल. 340च्या जवळपास जाईल. तर सी याचं उत्तर यायला पाहिजे 339.5 याच्या जवळपास तुमचं उत्तर येते. व्होल्टेजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ठीक आहे, त्याचं उत्तर सी यायला पाहिजे आणि येतं 100%. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे AC सर्किटमध्ये रिॲक्टिव्ह पॉवर मी आता सांगितलं रिॲक्टिव्ह पॉवर कशाने डिनोट केला आपण Qने डिनोट केला. ठीक आहे, चे सूत्र काय आत्ताच आपण याच्यावरती चर्चा केली. आता रिॲक्टिव्ह पॉवर विचारलाय तुम्हाला. ठीक आहे, Q रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय V आहे sin पाय. आता बघा, हे फेजमध्ये आहे म्हणून इथं 3 किंवा √3 नाही आलं. जर इथं काय असतं VL किंवा IL असं दिलेलं असतं तर मग इथं √3 लागलं असतं, म्हणजे घनमुळामध्ये 3 आलं असतं. तसं नाही, sin फाय म्हणजे रिॲक्टिव्ह, cos फाय म्हणजे ॲक्टिव्ह आणि काहीच नाही आहे इथं, काहीच नाही आहे. म्हणजे हा काय झाला आपला ॲपरंट पॉवर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो ॲपरंट पॉवर म्हणतो. तर आता सध्या याचं उत्तर काय डी बिलकुल फायनल आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की एक सर्किट आहे, R दिलेला आहे, R म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे 5 ओहम, इंडक्टिव्ह XL दिलेला आहे तुम्हाला, XL दिलेला आहे 36 आणि XC दिलेला आहे, म्हणजे हे रिॲक्टन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे XC 24 दिलेला आहे. किती दिलेला आहे 24. आता बघा, हे सर्व खेळ कसे आहे, हा सर्व एकदम खेळ सोपा आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला सर्व फॉर्म्युले माहीत पाहिजेत. काय काढा म्हणताय, प्रतिबाधाची गणना करा. प्रतिबाधा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इम्पिडन्स म्हणतो. इथं लिहिलं असतं ना इंग्रजीमध्ये इम्पिडन्स म्हणतो. इम्पिडन्स कशाने डिनोट करतो, इम्पिडन्सला आपण Z ने डिनोट करतो. झेडचा फॉर्म्युला काय √R² प्लस √XL - XC चा पूर्ण वर्ग म्हणजे
दोघांचा पण वर्ग, ठीक आहे, त्याला स्क्वेअर म्हणतो. मग फॉर्म्युला याच्यामध्ये टाकला तर आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे, आरची व्हॅल्यू दिलेली आहे 5 ओम, म्हणजे 5चा वर्ग किती होतो 25 होतो, प्लस ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे, डायरेक्ट मी वर्ग केला म्हणजे शॉर्टमध्ये असं लांब करण्यापेक्षा 5चा वर्ग काय झाला डायरेक्ट 5चा स्क्वेअर 25 झाला, ठीक आहे. एक्सेलची व्हॅल्यू किती आहे 36 आहे, ठीक आहे. 36 मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे 24 आहे, 24 आणि याचा पण काय वर्ग आहे. सध्या आता याचा वर्ग न काढता मी ब्रॅकेटमध्ये 25 प्लस, ठीक आहे. आता इथे किती होणार, इथे येणार किती 36 मधनं 24 गेले तर किती राहील 12 राहील. 12चा वर्ग किती होतो 12चा वर्ग होतो 144, किती होतो 144 अंडर रूट 25 प्लस 144 बरोबर अंडर रूटमध्ये किती होणार 40 50 60 59 म्हणजे 169 आणि वर्गमुळामध्ये 169 म्हणजेच काय होतं 13 होतं. 13चा वर्ग किती होतो 169 होतो. तर 13 उत्तर येणार कशाचं झेडचं. तर 13 उत्तर कुठे आहे सी वरती, ठीक आहे. आता एकतर अशी डायग्राम पाहायची आणि उत्तर पाहायचं 13 कुठं आहे मारून टाकायचं. आणि दुसरं ऑप्शन आहे की मी काय केलं समजून घ्यायचं, कारण बघा ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांना 13 पाठ केलं तरी चालून जाईल, परंतु ज्यांना ITI करून कुठेतरी कामी आणायचं आहे किंवा स्पर्धा करायची आहे तर मग तुम्हाला हे सर्व समजणं खूप गरजेचं आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही कॉलेजमध्ये किती शिकले असणार 100% मला गॅरंटी, ठीक आहे. आणि ज्यांना स्पर्धा करायची आहे आपलं चॅनल आहे CST लॉन्चपॅड नावाचं, ज्याच्यावरती सर्व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालते, टेक्निकलचे ITIचे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन खास, तर त्यांनी त्या चॅनलचे जुळून राहायचं आतापासूनच, ठीक है. त्याचं सी उत्तर काय झालं एकदम फाइनल, कारण की आज ना कल आपको हमारे पास आना है, अगर आपको लड़ना है तो, लढना नाही आहे तो फिर स्टोरी खतम. चला, सिंगल फेज AC सर्किटमध्ये फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की दोन फेजमध्ये फरक काय असतो. तर ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघितलं याच्यात एकच फेज असतो तर डिस्प्लेसमेंटचा विषयच नाही. हां, पण तुम्ही जर असं म्हटलं की व्होल्टेज आणि करंटमध्ये फेज डिस्प्लेसमेंट किती आहे तर तेही डिपेंड करते की सर्किट रेझिस्टिव्ह आहे, कॅपॅसिटिव्ह आहे का इंडक्टिव्ह आहे. पण इथं काहीच दिलेलं नाही, फक्त म्हटलं आहे सिंगल फेज AC सर्किटमध्ये फेज डिस्प्लेसमेंट किती असतो. अरे भाऊ एकच फेज असतो तर डिस्प्लेसमेंट होतच नाही, बरोबर आहे. ॲक्च्युअली पण इथं ऑप्शन असं काही दिलेलं नाही आहे, इथं ऑप्शन फक्त एक 90 दिलेला आहे, ठीक आहे. आता हे 90 कसा ठरवला तर ते माहीत नाही, निम्मीला माहीत, पण 90 याचं उत्तर दिलं आहे. ॲक्च्युअली इथं ऑप्शनमध्येच उत्तर नाही याचं, या ऑप्शनमध्ये याचं उत्तर नाही आहे. एकतर इथं म्हणायला पाहिजे सिंगल फेज AC सर्किटमधलं आहे तर त्याच्यासोबत AC रेझिस्टिव्ह म्हटलं असतं, इंडक्टिव्ह म्हटलं असतं, कॅपॅसिटिव्ह म्हटलं असतं, कोणती तरी म्हटलं असतं, मग आपण उत्तर बरोबर फाइंड करू शकलो असतो. एकतर 0 आलं असतं, रेझिस्टिव्ह असतं तर कॅपॅसिटिव्ह 90 आलं असतं, इंडक्टिव्ह पण 90 आलं असतं, कोणता लॅग केला असता कोणता लीड केला असता असा फरक पडला असता. पण असो काही हरकत नाही, प्रश्न काढणारा झोपेत असणार, तर याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे की स्टार जोडलेल्या प्रणालीमध्ये लाईन व्होल्टेज VL आणि फेज व्होल्टेज VP यांच्यात काय संबंध आहे. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे, स्टार कनेक्शन दिलं आहे. स्टार कनेक्शनमध्ये करंट दोन असतात आणि व्होल्टेज पण दोन असतात. कोणत्या, एक लाईन करंट आणि एक असतं फेज करंट. तर एक लाईन व्होल्टेज एक असतं फेज व्होल्टेज, असं दोन असतं, ठीक आहे. आता इथं काय गोष्ट झाली आहे, प्रणालीमध्ये लाईन व्होल्टेज दिलेला आहे, ठीक आहे. जर स्टार असणार तर VL = √3 VPH असतं, म्हणजे V फेज असतं. करंट जर विचारलं स्टारमध्ये तर IL = काय असतं, IPH असतं. काय असतं, IPH असतं कुठं, स्टारमध्ये. हेच डेल्टामध्ये आलं तर याच्या उलटं होतं. सध्या आपल्याला स्टारमध्ये विचारलं आहे तर याच्यात काय संबंध आहे VL आणि VP मध्ये, तर काय संबंध आहे, VL = √3 VPH आहे का, √3 VPH, तर VL = √3 VPH, बरोबर आहे. पुन्हा नाही आहे ना, कुठंच नाही. तर हे उत्तर काय आहे एकदम फायनल, ठीक आहे. पाठ करण्यावाला विषय, इथं काय म्हणजे असं लॉजिक लावू नका वाटलं तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्टारमध्ये 0.8 पॉवर फॅक्टर जोडलेल्या 3000 वॅटच्या संतुलित लोडसाठी तीन फेज तुम्हाला काय दिलेला आहे, 3 फेज 415-50 हर्ट्ज पुरवठ्याच्या लाईन करंटची गणना करा. लाईन करंट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कशाने डिनोट करतो, त्याला डिनोट करतो आपण IL ने, म्हणजे तुम्हाला IL ची व्हॅल्यू काढायला सांगितली. एकदम सोपं. पॉवर फॅक्टर जर स्टार कनेक्टेड आहे, पॉवर फॅक्टर दिलेला आहे, असंतुलित दिलेला आहे, पुन्हा काय दिलं आहे, पुरवठ्याची लाईन करंटची गणना करा. काही दिमाग लावायची गरज नाही आहे. पॉवरचा फॉर्म्युला आहे, पॉवर पण दिलेला आहे तुम्हाला, हे पॉवरची व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू आहे, पॉवरची. आता हे तुम्ही आहे ना कॅल्क्युलेशन करून टाकाल, तर मी कॅल्क्युलेशन करणार नाही. पॉवरचा फॉर्म्युला काय, √3 VL IL आणि cos φ. आताच आपण याच्यावरती चर्चा केली. आता तुम्ही जर बघाल तर √3 म्हणजे 1.73 होते, तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. गुणिला VL ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, VL दिलेला आहे 415 दिलेला आहे, गुणिला IL किती दिलेला आहे, IL म्हणजे लाईन करंट दिलेला नाही आहे, काढायचं आहे तुम्हाला. पॉवर पण दिलेला आहे, किती दिलेला आहे, 3000 वॉट दिलेला आहे. किती दिलेला आहे, 3000 वॉट दिलेला आहे. IL माहीत नाही आहे तर तुम्हाला IL इथे लिहायचं, गुणिला पॉवर फॅक्टर किती आहे 0.8 आहे, म्हणजे cos φ किती आहे 0.8 आहे. तर आता करायचं काहीच नाही, IL ला इथेच ठेवायचं आणि या पूर्ण टर्म काय करायच्या भागाकारामध्ये घेऊन जायचं. म्हणजेच तुमचं फायनली काय होणार, IL = 3000 भागिला √3
गुणिला 415 आणि गुणिला किती होणार 0.8. आता याचं कॅल्क्युलेशन करा. जवळपास याचं कॅल्क्युलेशन 5 पॉईंटमध्ये वगैरे येते शाळेत. ठीक आहे, 5 याचं उत्तर येते. कन्फर्म म्हणजे 100% 5.2 उत्तर येते. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. समान रीडिंग दर्शवणाऱ्या 2 वॅटमीटरच्या 3 फेज पॉवर मापनामध्ये पॉवर फॅक्टर काय असेल? बघा 2 वॅटमीटर आहे, मग जसं आलं होतं W1 आणि W2 आहे. या दोघांची पण रीडिंग कशी आहे? समान आहे, इक्वल आहे. जर रीडिंग बघा मग काय झालं होतं, मग केस सांगितलं तुम्हाला 1 0 दाखवणार, एक टोटल दाखवणार, एक दोन्ही सारख्या दाखवणार पण साईन अपोजिट असणार. पण इथं असं म्हटलं आहे का नाही, दोन्ही कशा आहे? सारख्या रीडिंग आहेत. जर सारख्या रीडिंग असल्या तर लक्षात ठेवा पॉवर फॅक्टर किती असतो? पॉवर फॅक्टर त्याला आपण काय म्हणतो? cos phi म्हणतो. किती असतो? cos phi बरोबर 1 असतो. काय असतो? cos phi बरोबर 1 असतो. जर दोन्ही वॅटमीटरची रीडिंग काय असली? सारखी असली तर. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे, पुन्हा न्यूमेरिकल आहे. 24 ओहम प्रतिकार असलेल्या कॉइलच्या पॉवर फॅक्टरची गणना करा. ठीक आहे, पॉवर फॅक्टर काढा म्हणजे काय काढा म्हणताय? cos phi बरोबर क्वेश्चन मार्क, म्हणजे हे तुम्हाला काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, 24 ओहमचा प्रतिकार आहे, व्होल्टेज दिलेला आहे आणि पुरवठ्यावर 5 एम्पियरचा प्रवाह वाहत आहे, म्हणजे करंट पण तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, आता पॉवर फॅक्टर काढण्याचे बरेचसे फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला असा जो याच्या पहिले आपण वापरला, पॉवर फॅक्टर इक्वल्स टू R/Z असा फॉर्म्युला आहे. तो वापरला की नाही माहीत नाही, पण आता मी कसं रोजच वापरत असतो ना, कुठं वापरला माझ्या लक्षात नाही. ठीक आहे, cos phi बरोबर R/Z फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे, पण Z म्हणजे इम्पिडन्स तुम्हाला दिलेला नाही Z. तर आपण AC सर्किटमध्ये लक्षात ठेवा, AC सर्किटमध्ये हे एवढं लक्षात ठेवायचं. DC मध्ये काय आपल्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो V/I असतो. सरळ ओम्सला जर म्हटलं DC मध्ये ओम्सला काय असतो आपला? V इक्वल्स टू IR असा असतो. कशामध्ये? DC मध्ये. पण हाच जर आपण AC मध्ये आलो तर मग V इक्वल्स टू Z इंटू I असतं किंवा IZ म्हणू शकतो आपण. हा कशामध्ये असतो? आपण AC मध्ये असतो. म्हणजे हा दोघांमधला खास फरक. आरच्या ठिकाणी काय येतं? इथं Z असतं. ठीक आहे, ते मागं पुढे झालं फक्त माझ्या हाताने. IZ पण लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, चला काही हरकत नाही. तर आपल्याला याच्यामध्ये आरची व्हॅल्यू दिलेली आहे, झेडची दिलेली नाही. सेम त्याच्यातनं तुम्ही झेडची व्हॅल्यू काढू शकता. कशी? झेड बरोबर व्होल्टेज भागिला करंट. तो व्होल्टेज किती दिलेला आहे? व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला 204 आणि भागिला करंट दिलेला आहे. करंट किती दिलेला आहे? करंट दिलेला आहे तुम्हाला 5 एम्पियर. किती दिलेला आहे? 5 एम्पियर. 5 न भागलं किती येतं? 48 ओहम येतं. आणि 48 जर इथं टाकलं तर किती होतं? रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे 24 आणि भागिला झेडची व्हॅल्यू किती आली? 48. तर म्हणजेच किती होतं? 1/2. 24 2 48, म्हणजे उत्तर किती येतं? 0.5 येतं. किती येतं? 0.5 येतं. तर 0.5 किती आहे? सी वरती. ठीक आहे, तर असं याचं कॅल्क्युलेशन असतं आणि ते तुम्हाला भविष्यामध्ये शिकावं लागणार आहे 100%. ठीक आहे, त्याच्यानंतर जर प्रेरक अभिप्राय एक्सेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC, ठीक आहे, याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, याला म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, पेक्षा कमी असेल तर RLC मालिका सर्किटच्या प्रतिबाधा म्हणजेच त्याला इम्पिडन्स म्हणतो, इम्पिडन्स म्हणजे झेड ची गणना करण्यासाठी कोणते सूत्र आहे? तर जनरल तुम्हाला सूत्र सांगतो. सूत्र काय आहे तुमचं? की जनरल सूत्र असतं Z इक्वल्स टू √R² प्लस XL मायनस XC पूर्ण वर्ग असतो. बरोबर, मग आपण वापरलं पण याच्यामध्ये एक अट दिलेली आहे. काय? की लक्षात ठेवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे बघा कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XC पेक्षा कमी आहे. म्हणजेच काय? एक्सेलची व्हॅल्यू XC पेक्षा कशी आहे? कमी आहे. म्हणजे मोठा कोण आहे? XC. जर XC मोठा असला, जो मोठा असला त्याला पहिले लिहायचं, जो मोठा असला तो पहिले लिहायचं. समजा XL मोठा असला तर हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, पण हा फॉर्म्युला असं स्पेशल प्रश्न बनलेला आहे. XC मोठा आहे म्हणून याचा फॉर्म्युला काय असणार? हा असणार. काय असणार? हा असणार XC मायनस XL असणार. ठीक आहे, तर हे वाला उत्तर आपलं परफेक्ट असणार. कधी कंडिशन दिली आहे तर, नसती दिली तर आपलं सी उत्तर काय होतं? एकदम फायनल, जे याच्यापूर्वी आपण वापरला पण आहे फॉर्म्युला. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. रेजिस्टन्स R दिलेला आहे 15 ओहम, X दिलेला आहे. ठीक आहे, प्रतिक्रिया X. आता बघा X म्हणजे काय? XL पण होऊ शकतो आणि XC पण होऊ शकतो किंवा दोघांना मिळून जर X बनवला तर तो मग X झाला. युनिट त्याचं ओहमच असणार. ओहम 240 व्होल्ट 50 हर्ट्झ AC पुरवठ्यावर जोडलेल्या RLC सर्किटचा पॉवर फॅक्टरची गणना करा. पॉवर फॅक्टर काळामध्ये एकदम सोपं. काय? पॉवर फॅक्टर किंवा त्याला आपण काय म्हणतो? cos phi म्हणतो. cos phi चा फॉर्म्युला काय असतो? R/Z असतो. काय असतो? R/Z. तर आता तुमच्याकडे R दिलेला आहे पण Z नाही दिलेला आहे. मग Z कसा काढाल तुम्ही? Z आत्ताच सांगितलं. Z बरोबर √R² प्लस, आता बघा XL मायनस XC चा वर्ग असतो. तुम्हाला इथे XL आणि XC नाही दिलाय, डायरेक्ट X दिलाय. मग X दिलाय तर डायरेक्ट काय करायचं? X चा वर्ग करायचा. ठीक आहे, मग काय होणार? अंडर मध्ये R ची व्हॅल्यू किती आहे? R ची व्हॅल्यू आहे 15. R ची व्हॅल्यू किती आहे? 15. 15 चा वर्ग प्लस X ची व्हॅल्यू किती आहे? 20. 20 चा वर्ग. ठीक आहे, मग इथे काय किती होणार?
15चा वर्ग होतो 225 आणि प्लस 20चा वर्ग किती होतो 400. ठीक आहे, मग याची जर बेरीज केली तुम्ही तर बेरीज किती होणार 625 होणार. किती होणार 625. तर अंडर रूटमध्ये 400 200 600 625. ठीक आहे, 625 आणि वर्गमुळात जर 625 तर कितीचा वर्ग आहे 25चा वर्ग आहे. म्हणजे याचा अर्थ झेडची व्हॅल्यू किती झाली 25 झाली. झेडची व्हॅल्यू किती झाली 25 ओहम झाली. बरोबर आहे, किती झाली ओहम. तर झेडची व्हॅल्यू इथे ठेवायची, तुमचा काय होते ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर निघून जातो. ठीक आहे, बरोबर. आरची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 15 भागीला काय करायचं 25 करायचं. म्हणजे किती येणार इथं उत्तर तुमचं उत्तर येणार 5 3 15 3/5 3/5. तर तुमचं उत्तर 3/5 जे काही करून बघा तुमचं जवळपास 0.6 पर्यंत काय येणार उत्तर येणार. 0.6 तुमचं उत्तर येणार. म्हणजे बी याचं उत्तर काय येणार फायनल ना. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ठीक आहे, आता वेळ वाया घालवणार नाही. ठीक आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाही त्याच्यामुळं. त्याच्यानंतर आहे की पुन्हा 240 व्होल्ट 50 हर्ट्झ AC पुरवठा आणि 8 एम्पियरच्या विद्युत प्रवाहावर जोडलेला RLC समांतर म्हणजेच काय समांतर म्हणजे पॅरलल सर्किटच्या मूल्य ॲडमिटन्स Y ची गणना करा. ठीक आहे, आता वायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो Y बरोबर मग तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं 1/Z असतो. काय असतो 1/Z असतो. मग आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे 8 एम्पियर विद्युत प्रवाहावर जोडले RL समांतर सर्किटमध्ये ॲडमिटन्स Y काढा म्हणत आहे. काय करा म्हणत आहे Y काढा म्हणत आहे. तर जर तुम्हाला Z मिळाला मग झेडचा फॉर्म्युला काय असणार तुमच्याकडे Z बरोबर अंडर रूट R चा वर्ग. आता R रेजिस्टन्स दिलेला आहे का नाही, रेजिस्टन्स वगैरे नाही दिलेला, रेजिस्टन्स नाही दिलेला. मग फॉर्म्युला कोणता लावायचा फॉर्म्युला लावायचा डायरेक्ट ओहम्स लावाला. कोणता लावायचा ओहम्सला. पण ओहम्सला कोणता ओहम्सला AC सर्किट मधला. काय म्हणतो AC सर्किट मधला ओहम्सला V/I म्हणतो. काय म्हणतो V/I म्हणतो. मग Z = V/I. तर व्होल्टेज किती आहे 240 आहे. किती आहे 240 आहे आणि भागीला करंट किती आहे 8 आहे. ठीक आहे, तर 8 किती होणार 8 3 24 म्हणजे इथं किती येणार 30 येणार 30 ओहम. इथं जर पुट केलं तर 1/30 जर केलं तर याचं उत्तर 0.033 एवढं तुमचं उत्तर येणार. तर 0.033 जर बघितलं तर C वरती याचं उत्तर आहे. बघा Z काढायचं आहे, एक फॉर्म्युला नाही बरेचसे फॉर्म्युले असतात. आता हे बघायचं असतं की नेमकं आपल्याला दिलेला काय गिवन काय त्याच्यावरती डिपेंड करते. आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो जर तुम्हाला हे सर्व जमत नाही किंवा जमवायचं नसेल तर सरळ पाठ करायचं की दिलेला काय आणि उत्तर काय त्याचं सरळ पाठ करायच्यावरती काही दुसरा उपाय नाही. पण जर तुम्ही इथनं जर बाहेर निघले तर मग तुम्हाला खूप त्रास होणार जर तुम्हाला हे सर्व समजलं नाही तर. ठीक आहे, आता डिपेंड करते की तुम्ही किती अभ्यास केला, कुठनं केला, कोण शिकवतं, कसं शिकवतं त्याच्यावरती तुमचा पूर्ण खेळ आहे. चला नंतरचा फॉर्म्युला या सिंगल फेज RC समांतर सर्किट रेषेच्या प्रवाह रेषेच्या म्हणजे त्याला IL म्हणतो. इथं IL दिलेला आहे, इथे आहे तुमचा IR आहे आणि इथे आहे तुमचा IC आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला टोटल IL विचारला तर लक्षात ठेवा पॅरलल सर्किट आहे. पॅरलल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो समांतर सर्किट आहे. तुम्हाला टोटल करंट I काढायचं. जनरली काय होतं IR + IC होतं सरळ म्हणजे AC सर्किट नसली तर. पण आता AC सर्किट असल्यामुळे काय झालं तेही समांतर. हा फॉर्म्युला काय होतो वर्गमुळामध्ये I² + IC² आणि तो पूर्णच्या पूर्ण अंडर रूटमध्ये असतं. तर याचं D उत्तर काय असतं एकदम फायनल असतं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की AC सर्किटमध्ये लो पॉवर फॅक्टर म्हणजे त्याला पॉवर फॅक्टर कमी पॉवर फॅक्टर कसा सुधारता येईल. लक्षात ठेवा AC सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर काय असतो नेहमी पॉवर फॅक्टरचा विषय असतो. पॉवर फॅक्टर मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की खूप इम्पॉर्टंट विषय आहे पॉवर फॅक्टरचा. पॉवर फॅक्टर जर कमी असला तर आपला खूप सारा पॉवर काय होतो लॉसमध्ये जातो किंवा लॉस होतो. बरोबर, त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो कॅपॅसिटर कनेक्ट करतो. कसा पॅरललमध्ये जो लोड इंडक्टिव्ह आहे त्याच्या समांतरमध्ये आपण काय करतो कॅपॅसिटर लावतो. तर आता डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असेल भविष्यामध्ये, पण सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा. काय करतो आपण मालिकेत कॅपॅसिटर नाही लावत, मालिकेत इंडक्टर नाही लावत, समांतरमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट करून. ठीक आहे, म्हणजे समांतरमध्ये काय करू शकतो आपण समांतर म्हणजे पॅरललमध्ये कॅपॅसिटर लावायचं. पॉवर फॅक्टर काय होतो इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, आता हा 22वा प्रश्न होता. आता या सेशनमध्ये या चॅप्टरमध्ये जवळपास 45 प्रश्न आहे आणि एकत्रित घेतले. खूप न्यूमेरिकल त्यामुळे खूप लांब लेक्चर होईल. तर आपल्याला लेक्चर छोटे छोटे करायचे आहे. तर इथे या लेक्चरला थांबवतो आणि याचाच काय करू आपण पुन्हा दुसरा पार्ट बनवू म्हणजे जेणेकरून तुम्हाला बघायला पण सोपं गेलेलं पाहिजे. ठीक आहे, तर हे जे सेशन होतं आपलं ते 8वा क्लास होता AC सर्किटचा. अर्धे प्रश्न झाले, अर्धे प्रश्न याच्यानंतरच्या 9व्या क्लासमध्ये आपण काय करू कव्हर करून घेऊ. आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला लाईक करणे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करणे आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, इथे या सेशनला थांबवतो. बाकीच याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. पर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.